नमस्कार, आपलं स्वागत आहे गोलक पट्ट्यावर. आज आपण बनवणार आहोत चिकन बिर्याणी. चिकन बिर्याणीच्या चिकनसाठी मॅरिनेशनसाठी लागणारे साहित्य: हिंग, हिरवं वाटण. हिरवं वाटण मध्ये मी आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर आणि पुदिना घेतलेला आहे. चिकन बिर्याणी मसाला, चिकन मसाला, लाल मिरची पावडर, आणि दही. दही जर जास्त टाकलं तर टोमॅटो नाही टाकला तरी चालेल, ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही वापरू शकता. टोमॅटो आवडत असेल तर टाकू शकता. आता आपण हे मिक्स करूया. आता आपण हे चिकन मॅरिनेशनसाठी अर्धा पाऊण तास ठेवून द्यायचं आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये बटर किंवा तूप सुद्धा टाकू शकता. तूप किंवा बटर टाकलं की चिकन मऊसूत शिजतं. तर याला आपण थोडा तंदुरी इफेक्ट देऊया. त्याच्यावर तूप टाकायचं आणि झाकण ठेवून बंद करून घ्यायचं. बिर्याणीसाठी लागणारा भात मी थोडं पाणी घेतलंय, त्यामध्ये मीठ टाकते, अख्खा गरम मसाला, थोडस तूप टाकते, कोथिंबीर आणि पुदिना कट करून ठेवलेला आहे तो थोडा फ्लेवरसाठी टाकते. आता याला चांगली उकळी येऊन द्यायची आहे. आता पाण्याला छान उकळी आलेली आहे. आपण त्याच्यात राईस ऍड करू. तर याला छान उकळी येऊन द्यायची आहे. आता हे बघा, आपलं चिकन छान मॅरिनेट झालेलं आहे. आता आपण चिकनची रेसिपी पाहूया. थोडं तेल टाकते, तेलामध्ये हिंग टाकते, आता कांदा आणि टोमॅटोची थोडी पेस्ट केलेली आहे ती ऍड करते. टोमॅटो ग्रेव्हीसाठी वापरतात, तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता. याला असं छान तेल सुटलं पाहिजे. तर आपला कांदा शिजलेला आहे. यामध्ये आपण आपले मसाले ऍड करूया. लाल तिखट तुमच्या आवडीनुसार, हळद, टोमॅटोमुळे छान रंग सुद्धा येतो. असं छान तेल सुटलं पाहिजे. यामध्ये थोडासा चिकन मसाला टाकायचा. आता याच्यामध्ये मी थोडा तळलेला कांदा ऍड करते, यामुळे खूप छान फ्लेवर येतो.
आता आपण हे चिकन मॅरिनेट केलेलं ऍड करूया. छान मिक्स करून घेऊया. आता आपण याच्यामध्ये मीठ टाकूया. मीठ टाकताना हे लक्षात ठेवायचं की आपण राईस मध्ये सुद्धा मीठ टाकलेलं आहे. आता आपली छान ग्रेव्ही तयार झालेली आहे. राईस पण झालेला आहे. यावर मी थोडासा बिर्याणी मसाला टाकलेला आहे आणि कोथिंबीर आणि पुदिना आणि थोडा तळलेला कांदा. आता आपला जो राईस तयार झालेला आहे तो मी या ग्रेव्हीवर सेट करते. एक तर झालेला आहे. त्याच्यात मी थोडासा परत बिर्याणी मसाला टाकते, थोडी पुदिन्याची पानं टाकते, कोथिंबीर टाकते आणि कांदा टाकते तळलेला. आता यावर आपला उरलेला राईस टाकायचा आहे. आता हा आपला बिर्याणीचा मसाला आपण वरतून टाकणार आहोत. त्यामुळे छान असा फ्लेवर येतो. त्या ज्या मिरच्या आहेत त्या उभ्या खोचायच्या आहेत. त्यावर आपण तळलेला कांदा ऍड करूया, कोथिंबीर पुदिना, काजू, त्यावर आपण केशरचं जे दूध बनवलेलं आहे ते ऍड करू आणि मग तूप टाक. तुपाने खूप छान फ्लेवर येतो. तुम्हाला जर तूप आवडत नसेल तुम्ही बटर ऍड करू शकता. पण थोडासा स्मोकी इफेक्ट देते. जसं गव्हाचं पिठाचा गोळा पण लावून घ्यायचा आहे आणि 20 मिनिटं ठेवून द्यायचंय. पातेल्याच्या खाली तवा ठेवून द्यायचा आहे म्हणजे बिर्याणी आपली खालून लागणार नाही. तुम्ही फॉइल पेपर पण वापरू शकता. पण आता आपण चेक करूया आपली बिर्याणी कशी झाली. बघा कसं छान तयार झालेली